Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। संजय राऊतांनी मुखपत्र सामनातील रोखठोक सदरात रहस्य उलगडलं। शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला नागालँडमध्ये धक्का। नागालँडमधील 7 आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली। राष्ट्रवादीचे 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीत। पुण्यात एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना मद्यधुंद टॅक्सी चालकानं उडवलं। सदाशिव पेठेतल्या भावे हायस्कूल जवळ मोठी दुर्घटना। 9 जखमी विद्यार्थ्यांना उपचारानंतर डिस्चार्ज तर 3 जणांवर उपचार सुरू। पुणे अपघातात जखमी झालेल्या 7 एमपीएससी विद्यार्थ्यांची आज परीक्षा। अपघातामुळे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेला मुकण्याची शक्यता। आमदार हेमंत रासने यांची पुण्यातील अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा। अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेत सवलत देण्याची मागणी तर मुख्यमंत्र्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद। पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातातील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात। चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती। पुण्यातील अपघातात जखमी झालेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद। फोनद्वारे शिंदेंकडून विद्यार्थ्यांची विचारपूस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर। फडणवीसांच्या उपस्थितीत कुंभमेळा नियोजन बैठक। सर्व 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत बैठकीला उपस्थित राहणार। साधू महंतांच्या उपस्थितीत नाशिकच्या गोदा घाटावर आरती। कुंभमेळा बैठकीसाठी आखाड्यांचे महंत नाशिकमध्ये आले। साधू महंतांच्या उपस्थितीत गोदा आरती संपन्न। नाशिक कुंभमेळ्यासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी। कुंभमेळ्यातील स्नानाला शाही स्नानाऐवजी अमृत स्नान संबोधावं। महंत राजेंद्र दास महाराज यांची मागणी। मंत्र्यांचे पीएस ओसीडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। सूत्रांची माहिती। कामाचं मूल्यमापन होणार तर चुका केलेल्यांना समज दिली जात असल्याची माहिती। अमरावतीत रवी राणा विरुद्ध संजय खोडके वाद उफाळला। संजय खोडकेंनी दादागिरी करू नये आमदार रवी राणा यांची टीका। तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात। आमदार संजय खोडकेंचा रवी राणांवर पलटवार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर। भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। नितेश राणे, रवींद्र चव्हाण, उदय सामंतही उपस्थित असणार। निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे यांचे फोन रेकॉर्डही तपासणार। निलेश आणि शशांक हगवणेत फोनवरून काय चर्चा झाली याचा तपास होणार। निलेश चव्हाणवर कसपटे कुटुंबाला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप। निलेश चव्हाणच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल हस्तगत केले। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे फोन जप्त। निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। निलेश नेपाळमधून ताब्यात। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। बडतर्फ पोलीस रणजित कासलेला दिल्लीत अटक। 2 समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता। रणजित कासलेवर मुंबई आणि बीडमध्ये गुन्हा। पराभव पचवण्यास शिका। अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना सल्ला। कार्यकर्ते भविष्य नसलेल्या पक्षातून भाजपात येत आहेत, अतुल भोसलेंची टीका। पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी राज्यभरातून पत्रकार रत्नागिरीत। उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत 2 दिवस कार्यशाळेचं आयोजन। मंत्री सामंतांनी पत्रकारांसोबत वेळ घालवला। पुणे विमानतळावर उड्डाणांमध्ये वाढ। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलाकडून 15 उड्डाणांना मंजुरी। विमानतळावरून दररोज 235 विमानांची ये-जा होणार। पीएमपीएमएल बस सेवेचे दर आजपासून वाढले। किमान भाडे आता 10 रुपयांवर। मासिक पासचा दर 900 वरून थेट 1,500 वर। गणेशोत्सवात दगडूशेठ गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात विराजमान होणार। सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न। ॲपद्वारे नागरिकांना खड्ड्यांची तक्रार करता येणार। पिंपरी चिंचवड महापालिकेचा नवा उपक्रम। महापालिकेनं पॅथहोल ॲप विकसित केले। अहिल्यानगर ते पुणे बस सेवेला 77 वर्ष पूर्ण। या एसटी बसचे चालक किसनराव राऊत तर वाहक लक्ष्मण केवट होते। वाहतूक अधिकारी दादासाहेब मिरकरांनी या बसचं उद्घाटन केलं होतं। जळगावात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 16 गावांमध्ये 20 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। टँकरसह अधिगृहीत विहिरींच्या संख्येत वाढ। चाळीसगाव तालुक्यात 11 विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या। अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप अखेर 3 दिवसांनंतर मिटला। वर्तमानपत्राच्या मालकांनी वर्तमानपत्र मागे कमिशन वाढवून देण्याची मागणी केली होती। शहरात वृत्तपत्र वाटप सेवा पूर्ववत सुरू। ठाण्यात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात। काल उसंत घेतल्यानंतर आज पुन्हा पावसाला सुरुवात।
बीडच्या आष्टीमध्ये अवकाळी पावसामुळे टोमॅटोचं नुकसान. अवकाळी पावसामुळे 1 एकर शेतातील लाल टोमॅटोचा चिखल झाला. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मागील आठवड्यात अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हाहाकार. मात्र आता पावसानं उसंत घेतल्यानं मशागतीला वेग. सोयाबीनला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा मका पिकांकडे कल. विदर्भात काही दिवस पावसाचा खंड असणार. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. 7 जून नंतर पेरणी करावी, तज्ज्ञांचा सल्ला. भाजप पालघर जिल्हाध्यक्षपदी भरत राजपुतांची दुसऱ्यांदा नियुक्ती. कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भरत राजपूत यांना शुभेच्छा दिल्या. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरातील श्री गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा सुरू. झऱ्यातून नैसर्गिकरित्या मंदिरात पाणी पोहोचतं. तुळजाभवानी देवीच्या भाविकांमध्ये आनंद आणि समाधानाचं वातावरण. सोलापूरच्या बार्शीमध्ये अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू. पंचनाम्यांसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. नदी परिसरातील अनेक शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं नुकसान. तत्काळ भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरूच. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांची बदली. मोठमोठ्या कारवायांमुळे शंकर शिंदेंचं नाव चर्चेत होतं. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं नागरिकांकडून स्वागत. ठाणे रेल्वे स्थानकात मध्यरात्री गर्दुल्ल्यांचा राडा. फलाट क्रमांक 2 वर गर्दुल्ल्यांची मारामारी. राड्याचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या काळा चौकीजवळ राहणाऱ्या दाम्पत्याला सायबर भामट्यांनी 34 लाखांचा गंडा घातला. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पनवेलमध्ये एका महिलेनं शेजारील महिलेचे 3 महिन्यांचे बाळ पळवले. पोलिसांनी 24 तासात बाळाचा शोध लावला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलाय. उल्हासनगरातील जीन्स व्यापारी 10 दिवसांपासून बेपत्ता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल. 10 दिवस उलटूनही सुनील शुक्लांचा शोध नाही. पुण्याच्या हडपसरमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. पोलिसांकडून पती, सासू, सासरे, दिरासह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्याच्या मुकुंदनगर परिसरातील मंदिरातील दानपेटी फोडणारा चोरटा स्वारगेट पोलिसांच्या जाळ्यात. 38,000ची रोकड जप्त. महादेव गिरमकर असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव. उल्हासनगरमध्ये मोबाईल दुकानावर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण. मोबाईल डिस्प्लेची किंमत जास्त सांगितल्याच्या रागातून राडा. 3 तरुण सीसीटीव्हीत कैद. नागपुरात हुक्का पार्लरवर कारवाईत पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत 43 लाख रुपयांचं साहित्य जप्त केलं. कारवाईमुळे अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले. पुण्याच्या मुकुंदनगरच्या मंदिरातील दानपेटी फोडून 38,000ची रोकड लंपास. चोरट्याला स्वारगेट पोलिसांकडून अटक. चोरट्याकडून 38,000ची रोकड आणि कटावणी जप्त. मुंबईच्या जुहूतील समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू. जुहू जेट्टी परिसरात अनिल हा तरुण मित्रांसोबत गेला होता. फोटो काढत असताना पाय घसरून पाण्यात पडल्यानं दुर्घटना घडली. बकरी ईद निमित्त देवनार पशु वधगृहात बकरा मंडीला सुरुवात. विविध राज्यातून बकऱ्या मंडीत दाखल. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांबरोबर पालिकेकडून जोरदार तयारी. गोंदियाच्या गोठणगावमध्ये चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला. हल्ल्यात चिमुकली जखमी. ग्रामीण रुग्णालयात चिमुकलीवर उपचार सुरू. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी पर्यटनावर संकट येण्याची शक्यता. गडचिरोलीतून चंद्रपुरातील ताडोबात रानटी हत्तींचा प्रवेश. वनविभागाच्या 25 जणांच्या पथकांची हत्तींवर नजर. पर्यटन सफारीवर बंदीचीही शक्यता. 3 वर्षात तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचं काम पूर्ण करणार. तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याची टेंडरिंग प्रोसेस सुरू. राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. अकोल्यामध्ये महावितरणकडून रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये रन फॉर सेफ्टीचा संदेश देण्यात आला. मॅरेथॉनमध्ये अनेक नागरिकांचा सहभाग. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.